अण्णाजी, जायचं ठरवणाऱ्याला आई भवानीही रोखू शकत नाही. फक्त त्याचे सही कारण आम्हास सांगून जा, काय झाले म्हणून. हा डाव अर्धामुर्धा सोडून तुम्ही मोहरा पालटत आहात. बोला. छत्रपतींनी अण्णाजींचे खांदे आवेगाने हलविले. स्वामी, जीभ उठत नाही आमची. परब्रह्माचे आम्ही खाल्लेले 4 घास आपल्या कृपेमुळेच मिळाले आहेत. त्याची जाण सुटत नाही. आमची कसलीच तक्रार नाही. कुणाचाच कसलाही कसूर नाही. अण्णाजींना बोलणे सुधरेना. तक्रार नाही म्हणता म्हणजेच तक्रार गंभीर आहे. कसूर नाही म्हणता मतलब कसूर जबर आहे. सुरनीस, आम्ही छत्रपती या नात्यानं तुम्हास आज्ञा करतो आहोत. तुम्ही चाकरीची मुक्ती का मागता ते कुलदेवताच्या साक्षीने आम्हास साफ साफ सांगावं. राजांचा आवाज बदलत दरबारी झाला. रस्सीखेचीला पडलेले अण्णाजी घुटमळले. कसला तरी प्रचंड विश्वास त्या सुरनीस या शब्दातून त्यांना मिळून गेला. डोळे शेवाने टिपत उपरण्याचे काठ दोन्ही मुठीत घट्ट पकडून अण्णाजी सिद्ध झालेल्या निर्धारी स्वरात म्हणाले, आमचं सर्वस्व लुटलं गेलं आहे महाराज. त्यासाठीच आम्हाला चाकरीतून मुक्तता मिळावी. साफ बोला, काय झालं? कुणी लुटलं तुमचं सर्वस्व? छत्रपती सावध झाले. महाराज, क्षमा असावी. युवराजांनी. अण्णाजी. पोताचा चटका बसावा तसे राजे चरकले. काय केले युवराजांनी अण्णाजी? कयास नसलेली वाट धरण्यासाठी राजांचे मन धडपडू लागले. क्षमा असावी स्वामी. त्यांनी केलं आहे ते आपल्या समोर बोलतानाही आम्हाला शरम वाटते. आम्ही अभय मागतो. अभय दिलं अण्णाजी पंत. सांगा, युवराजांनी काय केलं? छत्रपतींची मुद्रा बांधली जाऊ लागली. कपाळपट्टीवर जाणवण्यासारखी शीर उमटून आली. महाराज, खुद्द आमच्या घरची घरपणासाठी आलेली नात्याची सुवासीन युवराजांनी गडाबाहेर काढली. आम्हाला कोणालाच तोंड दाखवायला जागा नाही. आम्ही सर्वस्वी लुटले गेलो आहोत. हे पाय सोडणं जड जातं. तरी आम्हाला निरोप द्यावा. अण्णाजी खाली राजांच्या पायांशी गुडघे टेकून बोलतच होते. त्यातील एकही शब्द छत्रपतींच्या मनापर्यंत पोचत नव्हता. सुवासीन गडाबाहेर काढली हे ऐकताच राजांचे उभे अंग संतापाने थरथरले. श्वास चढीला पडला. नाकाच्या वळत्या शेंड्यावर घामाचे तुषार गोळा झाले. प्रचंड खंत आणि अनावर संताप यांच्या कोंडीत सापडलेला त्यांचा रक्ताचा कण अनकण थरथरत होता. त्या लोखंड लाल संतप्त राजमुद्रेवरून शब्दांच्या ठिणग्या उसळल्या. अण्णाजी, हेच कारण असेल तर गडच काय, कदाचित हे जगही सोडावं लागेल, पण ते तुम्हाला नव्हे, संभाजीराजे भोसल्यांना. श्रींच्या नावे चाललेल्या दरबारी तुम्हास काटेकोरीने न्याय मिळेल, विश्वास ठेवा. छत्रपती अंतपुराकडे एकांतवासासाठी चालले. मुजऱ्यासाठी झुकलेल्या अण्णाजींच्या कानी समोरून चाललेल्या राजपुरुषाच्या टोपाच्या हिंदोळत्या मोतीलगातून ओघळत आल्यासारखे बोल मात्र बाहेर पडल्याशिवाय राहिले नाही. तुम्ही मात्र राजांना पारखण्यात आता केली तशी गफलत पुन्हा कधी न करणे. घामाघूम झालेले संभाजीराजे रायगड चढून आले. त्यांना आठवत होते तेव्हापासून असा प्रसंग त्यांच्यावर कधीच आला नव्हता. गडाच्या कारखानदारीतील माणसे त्यांना बघून नेहमीसारखे कमरेत झुकत नव्हती. त्यातील कितीतरी नजरा चक्क तिरस्काराने भरलेल्या दिसत होत्या. कितीतरी अनुकंपने भिजलेल्या होत्या. पण कुठेच आदराचा भाव त्यांना दिसेना. रायगडाहून नेहमी ठेंगणे वाटणारे आकाश त्यांना आता आपल्या टोपाला भिडल्यासारखे भिववू बघत होते. त्या उभ्या नांदत्या राबत्या गडावर एकाच गोष्टीने त्यांचे मन पुन्हा बांधून टाकले. नगारखान्यावरचा जरी पटका नागसर्पी वेटोळी फेकत लहरत होता. त्यामुळे
जेवढ्या तडफेने रायगड उतरून ते लिंगाण्याकडे दौडले होते, तेवढीच आता त्यांची पावले मनाचे साखळदंड जखडल्यासारखी जडशीळ पडू लागली, एकाच विचाराने की आज पहिल्याने आम्हाला आमच्या वर्तणुकीबद्दल महाराज साहेबांसमोर सफाई द्यावी लागणार. होय, ते आपणहून महाराजांच्या खासेवाड्याकडेच चालले होते. त्यांना आपले एकटेपण कधी नव्हे ते जाणवले. महाराजांच्या खासे महालाचा दरवाजा ते ओलांडू लागले तेव्हा खंडोजी दाभाड्याने त्यांना मुजरा देत आपली जबाबदारी पार पाडली. खाशांचा हुकूम हाय, महालाचा राबता समद्यासनी बंद हाय. संभाजीराजांनी त्याने आडवा घातलेला भाला त्याच्याकडे न बघताच मनगटी तडाख्याने बाजूला सारला. ज्या न कळणाऱ्या नात्याने ते देवमहालात जगदंबेशी हट्टाला पडले होते, तसल्याच नात्याने ते आपल्या आबासाहेबांशी हट्टाला पडणार होते. आज मोठ्या धैर्याने मासाहेब सोयराऊंच्या पायगुंतवा करणाऱ्या वागणुकीचा पाढा ते आपल्या छत्रपती पित्यांसमोर वाचणार होते. इतके दिवस रोधलेला बांध आज फुटणार होता. मिर्झा रजपुतांच्या गोटात ओलीस राहणारे, मथुरेत एकटेच मागे राहताना मागे न कचरणारे, भागानगरपर्यंत दौड घेणारे युवराज संभाजीराजे आज आपल्या आबासाहेबांच्या पायावर डोके ठेवून म्हणणार होते, तुम्हीच आमच्या आऊ आणि आबा आहात. आता रायगडी राहणे नको वाटते. आम्हाला स्वारीसाठीच बरोबरच ठेवून चालवावे. आमचे युवराजपद पायी टाकले आहे, ते आमच्या रामराजांना देऊन त्यांना दरबारी महालात सोनपायरीवर बसते करावे. आग्र्यात ज्या मोजड्या आम्ही उचलून आपल्यासमोर ठेवल्यात त्याच आम्हाला बक्षाव्या. आम्हाला त्याच सर्वाहून मोलाच्या आहेत. एकच मागणं मागावं म्हणतो आम्ही. आम्हाला समजून घेणारे गडावर कुणीच नाही. यासाठी जसे निरोप घेताना मथुरेत आम्हाला पोटाशी धरलं तसंच धरावं. आमचं मन जाणणाऱ्या थोरल्या आऊसाहेब आम्हाला कानभर हिताच्या गोष्टी सांगून गेल्या आहेत. फक्त आपला हात आमच्या पाठीशी सदैव असावा. महाराज साहेब, वाड्याच्या अंतपुराच्या बंद दरवाजावर संभाजीराजांच्या कडेधारी हाताची थाप पडली. दरवाजा उघडणार नव्हता, उघडू शकत नव्हता. आज स्वराज्याच्या कामी आजवर खर्ची पडलेल्या असंख्य जीवांशी बांधील राजेपण ठरवून बंदिस्त झाले होते. छत्रपती महाराज प्रथम छत्रपती होते, नंतर पिता पती भाऊ होते. राजांना रक्ताची नाती नसतात. राज आसंदी चढतानाच ती त्यांना मोहरबंद करून ठेवावी लागतात. त्या बंद दरवाजासमोर संभाजीराजांचे डोळे भरून आले. कोणी आम्हाला मुजरा केला नाही, आम्हास कोणी आपलासे करणार नाही. ठण 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 जगदीश्वराच्या चौक आवारातील सांज आरतीसाठी झडणाऱ्या घंटांचा नाद खासेवाड्यात घुसला. बंद दरवाजाबाहेर संभाजीराजांना आणि आता मंचकावर संचित बसलेल्या महाराजांना कैलासवासी मातोश्री जिजाऊ साहेबांची आठवण रोखता आली नाही. एकमेकांना दिसले कळले नाही, पण त्यांच्या हाताची बोटे जाऊन छातीला भिडली होती. आत महाराजांच्या मनी विचार उठून गेला. मासाहेब, आमच्यावरचा हा प्रसंग बघायला आज तुम्ही नाहीत ते एक परीने ठीक आहे. तुमच्यानं मुलाकडून नातवाचा निवाडा बघवलाच नसता. बाहेर संभाजीराजांच्या मनी विचाराने काहूर केले. थोरल्या आऊ, तुम्ही आज हव्या होतात. सारे दरवाजे बंद असताना आम्ही तुमच्याच पायाशी आलो असतो. तुमच्या शंभूबाळ या एकाच साधेनं कैक रायगड उरावर पेलण्याचं बळ आम्हाला लाभलं असतं. युवराज संभाजीराजे त्या दरवाजासमोरून परतले. त्या क्षणाबरोबरच मराठी मसनदीचे भाग्य परतले. भोसले कोळीची राजस नाती परतली. सत्यच सत्याला पाठमोरे होऊन नियतीच्या फसगतीबरोबर माघारी परतले. आपल्या महालात
आलेल्या आरोपित संभाजीराजांवर महाराजांचे हत्यारबंद चौकी पहारे बसले. त्यांच्या भेटीसाठी आलेल्या पुतळाबाईंना आणि येसूबाईंनाही त्यांची भेट घेणे शक्य झाले नाही. काळवट रात्र पाचाड खोरीला घेर टाकत उतरली. तिने 3 जीव वेगवेगळ्या मनस्थितीत बंदिस्त झालेले बघितले. लिंगाण्यावर गोदावरी, संभाजीराजांच्या धारकऱ्यांच्या कैदेत, रायगडावर संभाजीराजे महाराजांच्या नजरबंदीत आणि खुद्द छत्रपती महाराज असह्य राजेपणाच्या कुणालाही दिसू उमगू न शकणाऱ्या जीवघेण्या बंदिवासात. रायगडाच्या हयातीतील दुसरा काळा दिवस उजडला. राजमाता जिजाऊ गेल्या तो पहिला आणि हा दुसरा. आज भरल्या दरबारी आरोपित संभाजीराजांची सिंहासनाधिष्ठित छत्रपतींसमोर सुनावणी होणार होती.